हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत अधिकार प्रदान आणि जबाबदारीचे महत्त्व। प्रामुख्याने अधिकार प्रदानाचं महत्त्व खालील मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते। जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचं काम करण्यासाठी त्याच्या पदानुरूप योग्य अधिकाराचं वाटप करण्यात आलं तर त्यामुळे त्या कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते। अधिकार प्रदान केल्यामुळे कनिष्ठावरील जबाबदारी वाढते। कनिष्ठांना आपल्या कार्याचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव होत असल्यामुळे प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने करतात, त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते। आता अधिकाराची रूपरेषा जर स्पष्ट असेल तर जो कनिष्ठ आहे, कनिष्ठ म्हणजे काय, खालचा कर्मचारी, आणि वरिष्ठ म्हणजे काय, वरचा अधिकारी। तर त्या खालच्या कर्मचाऱ्याला अरे मला साहेबांनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करावं लागेल, माझा अधिकार, आणि ते पालन करण्यासाठी काही अधिकार असतील, कम्प्युटर वापरण्याचा किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमधून माहिती संकलित करण्याचा, माहिती मागवण्याचा, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिले तर त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते। तो 2-4 लोकांचं सहकार्य घेऊन व्यवस्थित पद्धतीने आपलं काम करू शकतो। याशिवाय ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे माझं उत्तरदायित्व आहे, अशा प्रकारची भावना सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते। याशिवाय अधिकार प्रदान केल्यामुळे सहकार्याचं वातावरण सुद्धा निर्माण होते। यामध्ये अधिकार प्रदान करणे हे परस्परांवर अवलंबून असलेलं कार्य आहे। ज्यांना अधिकार प्रदान केले जातात ते कनिष्ठ स्तरावरील अधिकारी वरिष्ठांच्या चांगल्या परिचयाचे आणि निष्ठावान असतात। त्यामुळे परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन संघटनेतील सहकार्य वाढीस लागते। कोणताही कर्मचारी जेव्हा एका नवीन उद्योगामध्ये लागतो तेव्हा त्याला एकदम सगळे अधिकार देऊन दिले जात नाही। हळूहळू त्याच्यावर पहिले कामाचा बोजवारा सोपवला जातो, ज्याला म्हणतात जबाबदारी, आणि तो जबाबदारीचं पालन कशा पद्धतीने करत आहे याकडे सूक्ष्मतेने लक्ष दिले जातं। प्रामुख्याने या अधिकारावर लक्ष देण्याचं काम जसं निरीक्षकाचं असतं तसंच त्याचा जो संबंधित वरिष्ठ अधिकारी आहे त्याचं सुद्धा असतं। जर वरिष्ठ अधिकाऱ्याचं समाधान त्याच्या कार्याच्या माध्यमातून होत गेलं तर की नाही तो हा काम करू शकतो, तो काम करू शकतो, असं करून हळूहळू तो त्याला एक एक जबाबदारी सोपवायला लागतो। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यावर विश्वास केला, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्याच्यावर त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासंबंधी अधिकारही दिले, तर कनिष्ठांना काय वाटते, आपले साहेब चांगले आहे, आपले साहेब चांगले आहे ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तर आपोआप साहेबांनी कधी कधी त्याला ऑन ड्युटी कोणतंही काम सोपवलं तरी तो करतो। आणि कधी कधी ड्युटी पिरियड संपल्यावर समजा साहेबांनी म्हटलं अरे ये काम करना था, बाकी रह गया, कल कर देंगे क्या, अरे सर कल क्यों, अभी कर देता, अशा प्रकारची भावना निर्माण होते। आणि साहेबांच्या अडीअडचणीमध्ये कनिष्ठ कर्मचारी सुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रेरित होतात। याशिवाय व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो। संघटनेमध्ये वरिष्ठांनी कनिष्ठांना अधिकार प्रदान केले तर त्यामुळे काय होतात, वरिष्ठ स्तरावरचे जे अधिकारी असतात हे काही अंशी कार्यमुक्त होतात। काही जबाबदारी ते छोट्या कर्मचाऱ्यावर ढकलून देतात की कल से कॅटलॉग तुम तयार करना, अटेंडन्स रजिस्टर तुम देख लेना, तर म्हणजे त्यांचे काही याच्यावरून कामं कमी होऊन जातात। आणि त्यामुळे व्यवसायाचा विस्तार करायचा आहे किंवा नवीन मला काय काम करायचं आहे या दृष्टिकोनातून ते विचार करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो। आणि दीर्घकालिक काही धोरणं ठरवायची असेल, फ्युचर प्लॅनिंग काही करायची असेल तर त्या फ्युचर प्लॅनिंग विषयी त्यांच्या मनामध्ये उहापोह सुरू होतो आणि त्यातून व्यवसाय संघटनेच्या भविष्यकालीन व्यूहरचनेची आखणी करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो आणि त्यामुळे व्यवसायाचा धोरणात्मक आणि विकासात्मक विस्तार व्हायला लागतो। याशिवाय अधिकार प्रदानामुळे समन्वय सुद्धा प्रस्थापित करता येतो। संघटनेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अधिकारी कार्यरत असतात, त्या अधिकाऱ्यांची कार्य ही वेगवेगळी असतात। अधिकार प्रदान केल्यामुळे कनिष्ठांना अधिकार प्राप्त होतात, त्यातून समन्वय वाढीस लागतो। अधिकार प्रदान करण्याचा उद्देश रचनात्मक संबंधाची निर्मिती करणे आहे। प्रामुख्याने अधिकार कोणतेही डिपार्टमेंट घ्या, विक्री विभागाच्या कर्मचाऱ्यांचं काम वेगळं, उत्पादन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं काम वेगळं, खरेदी विभागाच्या कर्मचाऱ्यांचं काम वेगळं, परंतु ती कामं करण्यासाठी त्यांना जर योग्य अधिकार प्रदान करण्यात आले तर या कर्मचाऱ्यांमध्ये आपोआप कोऑर्डिनेशन निर्माण होते। उत्पादन विभागाला अतिरिक्त माल लागत असेल तर तो खरेदी विभागाशी पटकन कॉन्टॅक्ट करतो, अरे इस प्रकार से माल लो, इतना माल हमको ये तारीख तक के लगेगा। खरेदी विभाग त्याच्या दृष्टिकोनातून काम कार्यरत होतो। खरेदी विभाग भांडाराला विचारतो गोडाऊन मध्ये किती माल आहे, काय आहे, भांडारपाल त्याची माहिती देतो। म्हणजे एका टाइमाला योग्य व्यक्तींना योग्य अधिकार प्रदान केले आणि पुरेशा प्रमाणात प्रदान केले तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये
योग्य समन्वय प्रस्थापित होण्यास मदत मिळते. याशिवाय अधिकार प्रदानामुळे कनिष्ठांना त्यांच्या स्तरावर क्रमप्राप्त स्वरूपात असलेले निर्णय त्वरित घेता येतात. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत नाही, निर्णय त्वरित घेतले जातात. अधिकार प्रदानाचा एक महत्त्वाचा फायदा आहे. कधी काही डिसिजन घ्यायचे असेल, जसं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केलाय, कॉलेजचं संघटना विचारात घेतली, कार्यालय विचारात घेतलं, तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या जर संबंधित शिक्षकांना काही अधिकार प्रदान करण्यात आले, जसं बोनाफाईड देण्याचा अधिकार, स्वाक्षरीचा अधिकार, त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार, आणि त्यासंबंधी समजा काही विद्यार्थी चुकामुक करतात, सर माझी वही हरवली, असं झालं तसं झालं, तर त्या दृष्टिकोनातून काय निर्णय घ्यायचा आहे, त्याचे पुरेसे अधिकार जर त्या संबंधित व्यक्तीजवळ असेल तर तो योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो, त्वरित निर्णय घेऊ शकतो. ठीक है, मैं ऐसे ऐसे एडजस्टमेंट कर लेता हूँ, आप इस प्रकार से काम कर लो. त्वरित सूचना देणे, निर्देशन करणे आणि आपल्या अधिकाराचा वापर करून योग्य कार्यपद्धती ठरवणे इत्यादी काम वरिष्ठांना किंवा कनिष्ठांना त्वरेने करता येतात. निर्णय प्रक्रिया लांबत नाही की मला साहेबांना विचारायला लागेल, वही हरवली का, थांबा मी गुरुजींना विचारतो मग तुम्हाला सांगतो. प्रक्रियेमध्ये वेळ लागला का मग विद्यार्थ्याची जी एक मानसिकता असते ती सुद्धा जाते. तसंच उपक्रमाचं असते, उपक्रमामध्ये काही निर्णय त्वरेने घ्यावे लागतात. एकदम कच्च्या मालाचे रेट कमी झाले, त्वरेने निर्णय घ्यावा लागतो, माल खरेदी करायची आहे का नाही करायची आहे. जर याच्यामध्ये विलंब झाला तर पुढच्या खेपेला तो पुरवठादार काय करेल, दुसऱ्याला माल विकून टाकेल, कारण की मालाचे रेट ऑलरेडी खूप कमी झालेले आहे. कोणतीही संघटना माल घ्यायला तयार होईल, परंतु त्यांनी पृच्छा आपल्याला केली. योग्य अधिकार असेल खरेदी विभाग प्रमुखाला तर खरेदी विभाग प्रमुख काय म्हणल की ठीक आहे माल भेजतो, ते योग्य निर्णय घेता येतात. याशिवाय व्यवस्थापकीय ज्ञानामध्ये वाढ होते. व्यवस्थापन म्हणजे काय, तर प्रबंधन करणे, कोण कोणतं काम करणं, त्याचं नेतृत्व करणे. वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवणे, त्याला म्हणतात व्यवस्थापन. अधिकार प्रदान केल्यामुळे खालच्या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मध्यम व कनिष्ठ स्वरूपातील धोरणात्मक निर्णय घेता येतात. म्हणजे जे छोटे मोठे निर्णय आहेत ते निर्णय त्यांना घेता येतात. त्यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. हळूहळू हा एक्सपिरियन्स त्यांच्या व्यवस्थापकीय नॉलेजमध्ये वृद्धी करणारा ठरतो. म्हणून त्याचं प्रमोशन करणे, त्यांना अजून व्यवस्थापकाच्या वरच्या पदावर नेणे, अशासारख्या क्रिया व्यवस्थापनाला करता येतात. आणि याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये स्पेशलायझेशन सुद्धा निर्माण करता येऊ शकते. ते आपल्या कामामध्ये एकदम तरबेज होऊन जातात की त्यांच्यासारखं काम कोणीच करू शकणार नाही. एवढी प्रवीणता अधिकार प्रदानामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये येऊ शकते. याशिवाय कर्मचाऱ्यांना जबाबदारीची निश्चिती सुद्धा करता येते. अधिकार दिले तर जबाबदारी सुद्धा आपोआप आली. अधिकार प्रदान करणे ही एक प्रोसेस असते. उपक्रमाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या संघटनेतील खालच्या स्तरापासून अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले जातात. अधिकार प्रदान केल्यामुळे त्यांचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व, कर्तव्य म्हणजे काय, त्यांना काय करावं लागेल, आणि उत्तरदायित्व म्हणजे काय, तर त्याची जाणीव निर्माण करणे हे वाढत असते. जबाबदारी निश्चित करता येते. जसं आम्हाला अधिकार दिले तुमचं अटेंडन्स घेण्याचा, तुमचा प्रवेश घेण्याचा, ते आमचं नैतिक कर्तव्य आहे का आम्ही तुम्हाला व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीने का होऊन शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही जबाबदारी आली. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सुद्धा निश्चित करता येतात. अधिकार प्रदान केले तर त्यामुळे कनिष्ठांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची सुद्धा संधी मिळते. कनिष्ठांना विश्वासात घेऊन संघटनेतील महत्त्वाची कार्ये त्यांच्यावर सोपविता येतात. कनिष्ठांचा विचार, त्यांनी चांगलं काही काम केलं असेल तर त्याच्या कर्तृत्वाचा सन्मानही होतो आणि त्याला अधिक अधिकार पुढच्या खेपेला प्रदान करण्यात येतात. त्यामुळे कनिष्ठ स्तरावरील अधिकारी जे आहेत हे प्राप्त झालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना स्वतःला विकसित करणे आणि स्वतःमध्ये काही हिडन क्वालिटीज असेल तर त्या हिडन क्वालिटीज एक्सप्रेस करण्याची संधी सुद्धा प्राप्त होते. याशिवाय रचनात्मक संबंध, अधिकार प्रदान केल्यामुळे परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण होते. परस्पर विश्वास एका दुसऱ्यांच्या प्रती निर्माण झाला, जसं माझ्या आणि गुरुजींच्या मध्ये परस्पर विश्वास निर्माण झाला तर त्यामुळे काय होतं की कर्मचाऱ्यांना, म्हणजे माझ्यासारखे जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना मानसिक समाधान मिळते की नाही माझे साहेब माझ्या कामापासून खुश आहेत आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कर्मचारी त्यांच्या कार्याबाबत जागरूक होतात की नाही साहेबांनी माझ्यावर विश्वास केला आहे, मला सांगितलंय का हे काम तुला करावंच लागेल,
आणि तुला जमन तर हे आता मला करून दाखवा लागेल. साहेब नेहमी माझ्यावर विश्वास करतात, माझ्यावरच जबाबदारी सोपवतात, म्हणून हे मला करून दाखवा लागेल. आणि त्यामुळे अशी भावना जर कर्मचाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाली तर ते कामाची टाळाटाळ तर करत नाही, उलट काम किचकटही असेल तर अधिक श्रम घेऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि समाधानाची प्राप्ती होते. अधिकार प्रदान केल्यामुळे व्यवस्थापकाकडून काही अधिकार कनिष्ठाकडे जातात, कनिष्ठांना अधिकार प्राप्त होतात, त्यांना ते अधिकार प्राप्त झाले तर त्यामुळे त्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा उंचावते, संघटनेमध्ये एक मानाचं स्थान मिळते की नाही बा आता हा हेड क्लर्क झाला, हा अकाउंटंट होता हेड अकाउंटंट झाला, म्हणजे अशा पद्धतीची त्याच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होते. ते आपल्याला स्वतःला संघटनेचा जबाबदार घटक समजू लागतात की नाही आता माझी जबाबदारी वाढली आणि संघटनेतील जबाबदार घटक या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पॉझिटिव्ह इफेक्ट हे बिझनेसवर पडतात आणि त्यामुळे संघटनेला फायदा झाल्यास त्यांना सुद्धा समाधान मिळते की पहा संघटनेनं मला अधिकार दिले, मी अशा पद्धतीने निर्णय घेतले, आज संघटनेला पहा वेळेवर मी खरेदी करून घेतली, कमी मालाच्या भावामध्ये खरेदी केली, आज 15 दिवसातच मालाचे रेट दुप्पट झाले आहे, कमी खरेदीचे फायदे आपल्या संघटनेला मिळाले. तो स्वतःचा गौरवही करू शकतो, मानसिक समाधानही प्राप्त करू शकतो. अशा पद्धतीने अधिकार प्रदान करण्याचं महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते. धन्यवाद.